नहीं आएंगे. बॉल सांगतो तुम्हाला. आपण एक दिवस होतो ना दिवसभर बरोबर. 2-4 आपलं लिमिट नसतं कुठल्या गोष्टीचं. हां 10 एक दिवस आपल्याला बॉल लागतो. तुमचा एक गॉगल माझ्या घरी पडलाय तो तुटेल. जोडणं मग केले जुळत नाही तो केलाय पाहिजे. त्याचा जुळला तू पुन्हा त्याचा शो वाढवून देत तो तुम्हाला आणि दिला असतं भाई इसको एक्सचेंज कराना पड़ता है इधर. जरा वरी त्याला पण बदला आने का है तुम्हारे लिए भी आने का है. नाही ह्याच्यात एक मिनिट एक बॉक्स घेऊन जा ना. आता घरी तर एवढं येतोय मग कशाला की जातोय आम्हाला दे. कस्टमर आलाय माझ्याकडे त्याला देणं आहे. दादा इकडे आहे ना इकडे आहे ना आहे ना आहे ना आहे ना आहे ना. दादा दादा एक मिनिट दादा. अरे तो ना बॉल का देने तो कोणता देतोय ना. कोण येते. सतीश 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 हे घ्या. राजपूत राजपूत है हमको हरा दे किसी में क्या दम. राजपूत 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 है हमको हरा दे किसी में क्या दम. राजपूत 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 है हमको हरा दे किसी में क्या दम. सारे ये तो है राजपूत हमारे ये ना सुनते हैं. अयाज जी अयाज द इंडियंस आप जहां कहीं हो कृपया आपकी तशरीफ कमेंट्री बॉक्स में लाइए.
ओके 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 आणि हा चेंडू जसा पिच झालाय तसा या चेंडूला मनगटाच्या सहाय्याने मिडविकेट सीमारेषा पार ठेवलेला आहे षटकार. तर मोहितच्या बॅट मधून येतोय तो दणदणीत असा षटकार. मोहित चौधरी षटकाराने आपलं खातं उघडतायत. अमोल राजपूत गोलंदाजीसाठी आलेले आहेत. तर या ठिकाणी वेस्ट इंडिज येथील बार्बाडोस या ठिकाणावरून विक्की राजपूत या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत. त्यांचं राजपूत प्रीमियर लीग परिवारातर्फे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि एक आनंदाची बातमी अजून सांगू इच्छितो की पुढच्या दुसऱ्या सत्रात म्हणजे राजपुताना प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात अंमनेर संघाचा सहभाग निश्चित झालेला आहे. तर जोरदार टाळ्या अंमनेर संघासाठी. पुढच्या सत्रात अंमनेरचा संघ सहभागी होणार आहे या राजपुताना प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत. आखूड टप्प्याचा चेंडू आणि मोहित मात्र आता अतिशय आक्रमक अशी सुरुवात करून देतोय आपल्या संघाला. पहिल्या 4 चेंडूंमध्ये 22 धावा कुठून काढलेल्या आहेत त्या मोहित चौधरीने. 1 षटकार माफ करा 1 चौकार आणि 3 षटकार. तर त्याचा स्ट्राइक रेट आहे 550 चा. हॅलो 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 चेक चेक. हॅलो 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 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 24 धावा. बिनबाद 24. लायन राणा वीर 11
संघाने अतिशय आक्रमक अशी सुरुवात केलेली आहे. भाऊ तुम्ही आज दुरून हवा खाना, ती हवा डायरेक्ट स्टॉप होती तिथे. असं येणे इकडे पुढे हे बघा, आता येते ना पायरी. यस यस बोल ना रे. अरे मॅच ऑफिशियल, तुम्ही मॅच ऑफिशियलचे. चेंडू हवेत गेलेला आहे, बघूया किती उंच जास्त गेलेला आहे, दूर कमी, आणि पहिला गडी बाद होतोय. मोहित चौधरीला परतावा लागेल, ज्याने 6 चेंडूत 23 धावा. पण बेसला दांगना तो हॅलो हॅलो. अरे मागून तुला समजतंय का, मागून शिवाय गेला युट्यूबला जातो तो आवाज आहे रे. मग डायरेक्ट यायला हात लावा. शॉक बिक लागणार की ना, तोंडाला करंट बिरंट मारी देईन ते. ऑफ्टमच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज बॅकफुटवर जाऊन या चेंडूला खेळण्याचा प्रयत्नात हा चेंडू ठीकसा बॅटवर आलेला नाहीये आणि डॉट बॉल. 25 धावांवर पहिला गडी बाद झालेला आहे. मोहित चौधरी आणि हा मात्र उत्कृष्ट असा फटका चौकार जाईल. आणि या चौकाराच्या मदतीने 29 धावा या चौकाराने महेंद्र आपलं खातं उघडतोय. आणि आता मात्र ताकदवान प्रहार वाईड लॉंग ऑन सीमारेषेकडे टोलवलेला हा चेंडू, एकच धाव मिळते. तर बाद झालेला फलंदाज आहे मोहित चौधरी. कॉट गोकुळ बोल्ड आनंद. 23 धावा, 6 चेंडू, 1 षटकार आणि 1 चौकार आणि 3 षटकार त्याने लगावलेले होते. आणि आता मात्र चेंडू थोडासा हवेत टप्पा खातोय, गिरकी घेत पॉइंटचा खेळाडू त्या चेंडूला अडवतोय, उत्कृष्ट असा थ्रो करतोय. लगेच सांगत शुभम याने हा चेंडू अडवलेला आहे. तर RPL अर्थात राजपुताना प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत नव्याने सहभागी होणारा दुसरा संघ असेल बुलढाणा संघ. तर अमनेर आणि बुलढाणा हे 2 संघ पुढच्या सत्रात म्हणजे दुसऱ्या पर्वात आपला सहभाग नोंदवतील. तर त्यांना पुढच्या सत्रासाठी आयोजकांकडून शुभेच्छा. तर आपण बघू शकतो पहिल्याच पर्वात ही स्पर्धा किती लोकप्रिय झालेली इथे. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन ऑफ स्टंपकडे टोलवलेला आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण करतोय आणि दुसरी धाव घेतायत, पूर्ण करतायत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट.
चित्त्याच्या वेगाने दोन्ही फलंदाज विकेटच्या दरम्यान धाव घेताना आपल्याला दिसून येतील. 32 धावा, 1 गडी बाद. तेहतीस धावा. राजपुताना प्रीमियर लीग. प्रायोजक आहेत अखिल भारतीय क्षत्रिय महासभा आणि सहप्रायोजक आहेत श्री राजपूत करणी सेना. दरम्यान या चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे मिड विकेट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय. दरम्यान पहिली धाव पूर्ण करतायत फलंदाज आणि एकच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या वाढते लायन राणा वीर 11 संघाची. 34 धावा, 34. आणि या स्पर्धेवर संग्रामसिंग सूर्यवंशी, कृपालसिंग ठाकूर, विठ्ठलसिंग मोरे, राहुल पाटील हे लोक लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते ती 41 धावा. आणि पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होते आणि पंच त्या अपीलला फेटाळतायत आणि फलंदाज स्पष्टीकरण देतोय की हा चेंडू माझ्या थाईजला घासून गेलेला होता. जो आवाज आला होता तो त्या मांडीला घासून गेलेल्या गोष्टीमुळे आलेला होता. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, हलकीची मिसफिल्ड, परंतु एक धाव मात्र पूर्ण करतायत फलंदाज आणि या एका धावेने धावसंख्या वाढते ती 42 धावा. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 42 धावा, 1 गडी बाद. भूषण हे कूलर असं करणं थोडं कुठं इकडं असं त्या साईडला पुरं तिकडे आहे ते कशाला हवं. दोन धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या मात्र आता वाढते ती 44 धावा. आणि चांगला प्रयत्न आता मात्र उंच गेलेला आहे हा चेंडू आणि सरळ हातात आणि दुसरा गडी बाद होतोय 45 धावांवर. महेंद्र सिंग याला परत जावं लागणार आहे. आपण बेसला
अमोल यांनी अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. दरम्यान या सामन्यांवर लक्ष ठेवून आहेत जळगाव जिल्हा पोलीस दलातील गणेश पाटील, संग्रामसिंग सूर्यवंशी, कृपालसिंग ठाकूर, श्री राजपूत करणी सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलसिंग मोरे, शोभाराम 11 संघाचे कर्णधार राहुल पाटील, शोभाराम संघाचे कर्णधार राहुल पाटील यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये येण्याची कृपा करायची आहे. आमचे ऑफिशियल्स आपली आठवण काढतायत. तीन चेंडू झालेले आहेत. या षटकातला चौथा चेंडू करतील आनंद. आनंद यांनी आता दुसरा गडी मिळवलेला आहे आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चेंडू हवेत. वन बाउन्स ओव्हर द मिड विकेट बाउंड्री. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते 49 धावा. हॅलो. श्री राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष सामशिवजी ठाकूर वाशिम यांच्याकडून सर्व संघांसाठी आणि सर्व खेळाडूंसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. श्री राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्रीयुत श्यामसिंहजी ठाकूर यांचा मेसेज विलाससिंगजी यांच्याकडे आलेला आहे. खानदेश विभाग कार्याध्यक्ष विलास सिंगजी यांच्याकडे मेसेज आलेला आहे. सर्व खेळाडूंना शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत, तर त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सदिच्छा त्यांनी ज्या आम्हाला दिलेल्या आहेत त्या यापुढे सुद्धा त्यांच्या सदिच्छा आम्हाला कायम असतील अशी अपेक्षा बाळगतो. यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है, ऐसे है चाहे वैसे है. अरे मुन्नादेवी आणि मंगलादेवी मल्टीपर्पज फाउंडेशन द्वारा संचलित ज्योतिदेवी अन्नपूर्णा भंडार धरणगाव यांच्याकडून अल्प दरात या ठिकाणी खिचडी वाटपाचा कार्यक्रम होत आहेत. मात्र नाममात्र सेवा शुल्क 5 रुपयात या ठिकाणी खिचडी वाटपाचा कार्यक्रम होत आहेत. तर सर्वांना विनंती असेल की आपण या अन्नदानाचा किंवा अन्नपूर्णा भंडाराचा लाभ घेऊ शकतात. नाममात्र 5 रुपये दरात या ठिकाणी खिचडी वाटप सुरू आहे. मुन्नादेवी आणि मंगलादेवी मल्टीपर्पज फाउंडेशन द्वारा संचलित ज्योतिदेवी अन्नपूर्णा भंडार धरणगाव यांच्या मार्फत हे अन्नछत्र खिचडी वाटपाचं सेवा शुल्क मात्र 5 रुपये. तर आपण सर्व लोक फूड स्टॉल मध्ये या खिचडी वाटपाचा लाभ घेऊ शकतात. काय करू? पंचावन्न धावा झालेल्या आहेत. अतिशय चांगली सुरुवात केलेली आहे 2 गडी बाद लायन राणा वीर 11 संघाने. माहीत असला की काही फ्री हिट असेल आणि या ठिकाणी फ्री हिटवर कट करण्याचा प्रयत्न. बॅटचा खालचा एज लागलेला होता, आवाज आलेला होता. 1च धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र वाढते ती 57 धावा.
या ठिकाणी फाईन लेग कडे जाणारा हा चेंडू क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय ऋषी. परत एकदा सांगा मला. एम ए बी एड इंग्लिश. तर सर्वांसाठी एक आवश्यक सूचना आहे. आपण जर इंग्लिश अथवा सोशल सायन्स या विषयात एम ए किंवा बी एड असाल तर या ठिकाणी एक जॉब ऑपॉर्च्युनिटी, एक जॉबची संधी आलेली आहे. जळगाव शहरातील किंवा जिल्ह्यातील एका नामांकित शाळेत जॉब प्लेसमेंट खुली आहे. तर आपण जर इंग्लिश किंवा सोशल सायन्स या विभागात एम ए किंवा बी एड केलेलं असेल तर आपण ऑर्गनायझिंग कमिटीच्या सन्माननीय सदस्यांशी संपर्क साधू शकतात. आपल्याला जॉबची एक सुवर्ण संधी प्राप्त होईल. आपण मॅनेजमेंट कमिटीच्या सन्माननीय सदस्यांशी संपर्क साधू शकतात. इंग्रजी आणि सोशल सायन्स या विषयात एम ए किंवा बी एड ज्यांचं झालेलं असेल त्यांना जळगावातील एका नामांकित शाळेमध्ये जॉब साठी सुवर्ण संधी असेल. पासष्ट धावा, 2 गडी बाद. 5 षटकांच्या समाप्तीनंतर महेंद्र 16 चेंडूत 29 धावा काढून खेळत आहेत. 2 चौकार आणि 2 षटकार त्यांनी लगावलेले आहेत. तर हर्षल राजपूत हे आत्ताच फलंदाजीसाठी आलेले आहेत. 4 चेंडूत 5 धावा केलेल्या आहेत एका चौकाराच्या साहाय्याने. वैभव राजपूत यांनी पहिल्या षटकात 9 धावा दिलेल्या होत्या. तर आनंद यांनी 2 षटकात 19 धावा देत 2 गडी बाद केलेले होते. 5 षटकात 65 धावा, 2 गडी बाद. चेंडू सरळ हातात गेलेला आहे आणि नो बॉल घोषित केलेला आहे पंचांनी. आणि या ठिकाणी दुर्दैवीरित्या धावबाद होऊ शकला असता परंतु कोणाचंच लक्ष नव्हतं. याने हाताचा केलेला होता. कोणी? त्याने. मला काय माहिती. आणि बॅक टू बॅक विकेट घेण्याची संधी होती.
आणि या ठिकाणी संधी मात्र हुकलेली आहे. 3 गडी बाद 66 धावा. अडुसष्ट धावा 3 गडी बाद. सहा षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा. लायन राणा वीर 11 11.33 या सरासरीने धावा येत आहेत आणि या सरासरीने जर धावा येत राहिल्या तर लायन राणा वीर 11 संघ 91 धावांपर्यंत मजल मारू शकतो. हैं हमको प्यार से इंडिया वाले, छूटे दिल के तार से इंडिया वाले, हर जीत छीन ले हार से इंडिया वाले. उत्कृष्ट असा चेंडू आणि त्या चेंडूवर त्यापेक्षाही उत्कृष्ट असा फटका. एक्क्याऐंशी धावा.
पड़े, कभी चाहे तो हाथों से लेते लकीरें चुरा। महेंद्र मानसिंग पवार 21 चेंडूंमध्ये 42 धावांची धुवाधार खेळी करून बाद झालेले आहेत. आनंद यांनी झेल घेतलेला आहे आणि वैभव राजपूत यांनी त्यांना बाद केलेलं आहे. 21 चेंडू 42 धावा, 2 चौकार, 4 षटकार. प्रथम वर्मा आता फलंदाजीसाठी आलेले आहेत. बोल्ड बॅक टू बॅक विकेट्स. 81 धावांवर 5वा गडी बाद होतोय वैभव राजपूत. हमको प्यार से भूषण राजपूत आता हॅट्रिक बॉलचा सामना करतील. हा असेल या षटकातला शेवटचा चेंडू. वैभव राजपूत ऑन अ हॅट्रिक. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ड्राईव्ह केलेला आहे कव्हरच्या दिशेने. निश्चितच हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. चांगलं फुटवर्क, परंतु चौकार मात्र अडवू शकलेले नाहीयेत. आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर 85 धावा, 5 गडी बाद. भूषण राजपूत चौकाराच्या मदतीने आपलं खातं उघडतायत. प्रथम वर्मा आता स्ट्राईकला येतील आणि शेवटच्या षटकातला पहिला चेंडूचा सामना करतील. त्यांनी अजूनपर्यंत आपलं खातं उघडलेलं नाहीये. लॉयन राणा वीर 11 संघाचा स्कोर झालेला आहे 85 धावा, 5 गडी बाद. तुम्ही बी पाठवू शकता सगळ्याला फोटो काढून. आणि पंचांनी जो इशारा केलेला आहे तो इशारा असा आहे की बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. ब्याण्णव धावा झालेल्या आहेत, 5 गडी बाद. या डावातले शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, अराउंड द लेग्स भूषण राजपूत बोल्ड झालेले आहेत. 6वा गडी बाद, 92 धावा. लॉयन राणा वीर 11 संघाने प्रथम फलंदाजी करताना 7.3 षटकात 92 धावा केलेल्या आहेत. तुजित सिंग चौधरी फलंदाजीला आलेले आहेत. तर तुजित सिंग हे सामना करतील अमोल राजपूत यांचा. षटकातला 4था चेंडू असेल.
ऑन साइडला खेळलेलं आहे. विशाल या चेंडूला अडवतोय, परत करतोय, तोपर्यंत एक धाव मिळते ती तुजितला. तुजित चौधरी आपलं खातं उघडतायत आणि धावसंख्या वाढते ती 93 धावा. या डावातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेकडे चेंडू जातोय. पहिली धाव वेगात घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. नारे देखते हैं सारे खेल में है दम ऐसी अपनी बैटिंग फिट है अपनी सेटिंग ऊंची अपनी रेटिंग सबसे बेस्ट हम आओ मिलके करें T10 में धमाल कर दे. सर मॅच कोणाची आहे प्लीज. स्वर्गीय बापू युवा फाउंडेशन वर्सेस महाराणा वॉरियर्स पाचोरा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी भगवती प्लायवूड द्वारा प्रायोजित टॉस का बॉस या मंचाजवळ यायचे. स्वर्गीय बापू युवा फाउंडेशन हा संघ आहे लखीचंद पाटील यांचा. तर महाराणा वॉरियर्स पाचोरा हा संघ आमदार पुत्र सुमित पाटील यांचा आहे. महाराणा वॉरियर्स आणि स्वर्गीय बापू युवा फाउंडेशन दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय. लायन राणा वीर 11 संघाने आपल्या निर्धारित 8 षटकांमध्ये 94 धावा केलेल्या आहेत, 7 गडी बाद. आणि BHK ग्रुप 11 संघाला पुढची फेरी गाठण्यासाठी 95 धावांची आवश्यकता आहे.
रोहित पारधी नाणेफेकीसाठी यायचंय. तर आपल्यासोबत नाणेफेकीसाठी एक नामवंत प्रख्यात नाव उपस्थित आहे. श्री अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे युवा प्रदेशाध्यक्ष संग्रामसिंहजी सूर्यवंशी यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक होणार आहे. तर महाराणा वॉरियर्स आणि स्वर्गीय बापूजी युवा फाउंडेशन आणि दिवाण सिंग पाटील यांना मी विनंती करेल की त्यांनी सुद्धा संग्रामसिंगजी यांना जॉईन करायचंय. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्यासोबत उपस्थित आहेत. पंच रोहित पारधी, हेड इज द कॉल अँड टेल. तर पाचोरा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे महाराणा वॉरियर्स संघाने आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तर मान्यवरांचे आभार आणि दोन्ही संघांना पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर जाऊन विराजमान व्हायचे. May the best team win. Best of luck to both the teams. आणि पहिल्या 5 चेंडूंमध्ये 17 धावा निघालेल्या आहेत. आणि आपण जे टँकर बघू शकतो इथे आहे साई कृपा वॉटर सप्लायर्स, भावलाल नामदेव पाटील यांच्याकडून कुसुंबेकर. ओव्हरपिच चेंडू आणि या चेंडूला टोलवलेलं आहे ते षटकार.
Lucky. आणि या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बीएचके ग्रुप 11 संघाची धावसंख्या झालेली आहे 24 धावा. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू ग्लाइड करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाहीये. आणि या चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न होता, बॅटची कड घेऊन चेंडू जातोय. काय नाव त्याचं? गोकुळ काय? गोकुळ यांच्या बॅट मधून आलेला आहे चौकार. धावसंख्या होते 28 धावा. शॉट कव्हरच्या दिशेने चेंडू अडवलेला आहे, थेट फेकी करण्याचा प्रयत्न आहे. एक धाव मिळालेली ती गोकुळला. एका धावेने धावसंख्या वाढते 29 धावा. बिनबाद 29. आणि एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो बीएचके ग्रुप 11 संघाची. आणि आता मात्र हा उत्तुंग असा षटकार राजपूत कुंवर राजपूत यांच्या बॅट मधून येतोय दुसरा षटकार. दोन्ही फलंदाज एक एक चौकार आणि 2-2 षटकार लगावून फलंदाजी करतायत. कुंवर राजपूत 6 चेंडूंमध्ये 16 धावा, 1 चौकार 2 षटकार. तर गोकुळ 6 चेंडूंमध्ये 18 धावा, 1 चौकार 2 षटकार. धावसंख्या झालेली आहे 35 धावा. पुन्हा एकदा उंच डोळे Yash, 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 yash. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा. जिंकण्यासाठी 95 धावा करायच्या आहेत आणि आतापर्यंत 13 चेंडूंमध्ये 41 धावांची पहिल्या गड्यासाठीची भागीदारी झालेली आहे. तर आपण यावरून अंदाजा लावू शकतो की बीएचके ग्रुप 11 हा संघ किती वेगाने विजयाकडे वाटचाल करतोय. जय हो चकदे. अरे दादा मी 2 ओव्हरी सांगितलं. छत्तीस चेंडूंमध्ये अजून 54 धावांची आवश्यकता आहे.
हर्षल गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. त्रेचाळीस धावा. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि कट केलेला आहे. कव्हर सीमारेषा पार चौका. नीले आसमाने के तल जय हो जय हो. हॅलो. 47 धावा बिनबाद 47. BHK ग्रुप 11 संघ अतिशय आत्मविश्वासाने आणि अतिशय आक्रमक पद्धतीने आपल्या विजयी लक्ष्याकडे वाटचाल करताना आपल्याला दिसून येईल. पुन्हा एकदा कट केलेला आहे. पॉइंट सीमारेषा पार. नीले आसमाने के तल जय हो 51 धावा. आणि आपण जे वॉटर टँकर बघतो आहे या ठिकाणी आपल्याला पाण्याची सुविधा पुरवत आहेत. ते आहे साई वॉटर सप्लायर्स. कुसुंबा वॉरियर्सचे संघमालक राजेंद्र पाटील यांच्याकडून मयूर पाटील यांच्याकडून ही सुविधा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यांचा आम्ही आयोजन समितीतर्फे आभार मानतो. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे सतीश चौबे यांनी, कारण की पॉइंटचा खेळाडू हा सुजित सिंग हा 30 यार्डाच्या सर्कलच्या बाहेर होता आणि फ्री हिटचा फायदा घेण्यात थोडेसे अपयशी ठरलेले असं म्हणू शकतो. परंतु फटका चांगला होता. उत्तुंग फटका लगवण्याचा प्रयत्नच केलेला नव्हता. 1 धाव मिळते. 53 धावा. फुल झालं का? जितका वेगात हा चेंडू डिलिव्हर केलेला होता तितकाच वेगात हा चेंडू मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. कहते हैं इंडिया कभी जीतती तो है नहीं. बोल दो लहरा दो लहरा दो सरकशी का परचम लहरा दो गर्दिश में फिर अपनी सरजमी का परचम लहरा दो. 59 धावा. या षटकातला 5वा चेंडू असेल तो करतील हर्षल आणि हर्षल यांचा सामना करतील कुंवर. या चेंडूला टोल होण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू गेलेला आहे. 1 धाव मिळते. धावसंख्या वाढते. 60 धावा.
3 षटकांची समाप्ती, 61 धावा. एकही गडी BHK ग्रुप संघाचा बाद झालेला नाहीये आणि अतिशय आक्रमक अशी पहिल्या विकेटसाठी भागीदारी झालेली आहे. 61 धावा जोडलेल्या आहे कंवर राजपूत आणि गोकुळ यांनी. कंवर राजपूत 9 चेंडूत 29 धावा, 1 चौकार 4 षटकार, तर गोकुळ यांनी 11 चेंडूत 28 धावा केलेल्या आहेत. त्यात 3 चौकार आणि 2 षटकार लगावलेले आहेत आणि अतिशय आत्मविश्वासाने आणि आक्रमक पद्धतीने आपल्या विजयाकडे वाटचाल करतोय तो BHK ग्रुप 11चा संघ. बॅकफुटवर जाऊन या चेंडूला कव्हर क्षेत्रात टोलवलेलं होतं. शॉर्ट कव्हरवर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न जरूर झालेला होता, परंतु चित्त्याच्या वेगाने दोन्ही फलंदाजांनी धाव घेत ही एक धाव पूर्ण केलेली आहे. तर धावसंख्या वाढते ती आणि पहिला गडी बाद होतोय BHK ग्रुप संघाचा 63 धावांवर. अमोल राजपूत आता नवीन फलंदाज आलेले आहे. गोकुळ यांच्या बाद झाल्याच्या नंतर 63 धावांची पहिल्या गड्यासाठी भागीदारी केलेली आहे गोकुळ आणि कुंवर यांनी. लॉयन वीर संघाने जे या ठिकाणी
आक्षेप घेतलेला आहे त्या आक्षेपासाठी त्यांना 2000 रुपये आयोजन समितीकडे जमा करावे लागणार आहेत आणि आक्षेप जर चुकीचा ठरला तर ते 2000 रुपये आयोजन समितीकडे जमा राहतील. अखूट टप्प्याचा चेंडू आणि या ठिकाणी दुसरा गडी बाद होतोय. अमोल बाद झालेले आहेत. तर लागोपाठच्या चेंडूवर तुजित चौधरीने विकेट मिळवलेले आहेत आणि 63 धावांवर दुसरा गडी. तर बघा पहिल्या गड्यासाठी 63 धावांची भागीदारी झालेली होती आणि इतक्या मोठ्या भागीदारीनंतर पहिला गडी बाद झालेला होता गोकुळ आणि त्यानंतर आला होता नवीन फलंदाज अमोल. त्याने पहिल्या चेंडूवर पुल करण्याचा प्रयत्न केला, त्याला मोहितने झेल बाद केलेला आहे. तर तुजित चौधरी ऑन अ हॅट्रिक. तर आता असेल नवीन फलंदाज शुभम जो या हॅट्रिक चेंडूचा सामना करेल. बघूया या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक, माफ करा कव्हर या हॅट्रिक बॉलचा सामना करतील आणि बघूया तुजित चौधरी या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक घेण्यात यशस्वी होतात का ते आपल्याला या चेंडूवर कळेल. चांगला चेंडू शॉट कव्हरच्या दिशेने खेळलेला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक वेगवान धाव काढतोय तो कव्हर राजपूत. तर आता मात्र शुभम स्ट्राईकला आलेला आहे. 64 धावा, 2 गडी बाद, 25 चेंडूत 31 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा चार षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा, 2 गडी बाद. आणि आता मात्र तुजित चौधरीला तिसरा बळी घेण्याची एक संधी होती, परंतु माझ्या मते मोहित चेंडूपेक्षा थोडेसे दूर राहून गेले. अशा प्रकारचे जे झेल असतात बाउंड्रीवरचे येणारे, त्यात द्विधा मनस्थितीत असतो क्षेत्ररक्षक की झेलसाठी जायचं की चेंडू अडवण्यासाठी. या ठिकाणी मोहित झेलसाठी गेलेला आहे, त्याच्यामुळे तो चेंडू तो अडवू शकलेला नाहीये आणि फलंदाजाला मिळालेला आहे चौकार. या चौकाराच्या मदतीने शुभम आपलं खातं उघडतोय. षटक संपत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा, 2 गडी बाद. अडुसष्ट धावा, 2 गडी बाद. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू शॉर्ट कव्हरकडे खेळलेला आहे आणि जसा खेळला तसाच कॉल केलेला आहे की धाव काही घ्यायची नाहीये. चांगला कॉल आपण म्हणू शकतो.
70 धावा 2 गडी बाद. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. महेंद्रसिंग चौधरी हा शेवटचा चेंडू करतील आणि त्यांचा सामना करतील कंवर राजपूत. 14 चेंडूत 32 धावा करून फलंदाजी करतायत. चार षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावा 2 गडी बाद. 18 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता. दिसतंय पण वेगवेगळं आलं होतं. 68 69 आणि आता 70 झालं. 4.2 दाखवत होतं म्हणून मी थापलाय गेला आणि भाऊला विचारतो तर भाऊ बोलायला तयार नाही. जोरदार अपील, परंतु त्या अपील मध्ये आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त होता. पंचांनी त्या अपीलला फेटाळलेलं आहे आणि आता 17 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. उंच टोलवलेला हा चेंडू तो सीधे बड़े कभी चाहे तो हाथों से लेते लकीरें चुरा. चेंडू हवेत आणि या ठिकाणी एक सोपा झेल सुटतोय.
नाबाद ठरवलेलं आहे पंचांनी आणि धावसंख्या वाढते ती 79 धावा, 2 गडी बाद, 5.4 षटकांचा खेळ झालेला आहे. 14 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. कुंवर राजपूत आपल्या संघासाठी अतिशय उपयुक्त अशी खेळी करतायत. तुजीत चौधरीचा हा ओव्हरपिच चेंडू उंच टोलवलेला आहे, तो वाईड लॉन सीमारेच्या पार षटकार. पंच्याऐंशी धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि उत्कृष्ट असा चौकार. आपण बघू शकतो ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता, थोडासा आखूड टप्प्याचा होता. फलंदाज बॅकफुटवर गेला आणि या चेंडूला कट केलेला आहे, तो पॉइंट आणि कव्हर सीमारेषा पार चौकार. तर 6 षटकांच्या समाप्तीनंतर 89 धावा, 2 गडी बाद आणि आता 12 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 6 धावांची. कुंवर राजपूत आपल्या संघासाठी एक मॅच विनिंग इनिंग खेळताना पुढचं षटक घेऊन आलेले आहेत महेंद्र आणि महेंद्र यांचा सामना करतील कुंवर राजपूत. महाराणा वॉरियर्स आणि स्वर्गीय बापूजी युवा फाउंडेशन संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की कृपया आपली टीम अपडेट करून घ्यायची आहे. महाराणा वॉरियर्स आणि स्वर्गीय बापूजी युवा फाउंडेशन दोन्ही संघांच्या कर्णधारांनी आपला संघ अपडेट करून घ्यायचा आहे. गुड्ड्या टीम अपडेट कर. वाईडचा इशारा पंचांचा. आणि या ठिकाणी सरळ हातात गेलेला हा चेंडू झेल सुटतोय. धावबादचा संधी होती ती सुद्धा हुकते आणि एकाच फलंदाजाला एकाच चेंडूवर मिळत आहेत ते 2 जीवनदान. तीन धावांची आवश्यकता. 9 चेंडू बाकी, 92 धावा. पुन्हा एकदा बॅटच्या आतल्या बाजूला चेंडू लागतोय आणि यष्टीरक्षकाकडे जातोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, सरळ बेल्स उडवलेले आहेत गोलंदाजाने. यू मिस आय हिट. तर शुभम बाद झालेला आहे. 92 धावांवर तिसरा गडी बाद होतोय. षटकातला शेवटचा चेंडू असेल. आनंद
पुन्हा एकदा जोरदार टोलवण्याचा प्रयत्न होता, तर षटक संपत आहे. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 92 धावा, 3 गडी बाद. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. आणि BHK ग्रुप 11 संघाने हा सामना दिमागदार पद्धतीने जिंकलेला आहे. शेवटच्या षटकार लगावलेला आहे आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. आणि या षटकाराच्या मदतीने कुंवर राजपूत यांनी 21 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे.